नाही, आज रात्रीपर्यंत ही चर्चा अंतिम टप्प्यामध्ये येईल. अनेक वेळा आम्ही सांगितलं की 17 विधान परिषदेच्या जागा आहेत. 17च्या 17 आम्ही महायुतीनं लढू आणि 17च्या 17 जिंकू. असं कळतंय की छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या दोन जागांवरती जे भाजपचं बलाबल वाढलं आहे त्यामुळे भाजपचा जो क्लेम आहे तो काही केलं सुटत नाही. शिवसेना कसं नाही, शेवटी याच्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की याच्यावर शिंदेसाहेबांबरोबर चर्चा करून मार्ग काढू. आता कोकणाचा जर विचार केला तर आमचे मतदार जास्त आहेत. तिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दावा केला आहे. या सगळ्या गोष्टी विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होत असतात आणि मला असं वाटतं की याच्यातनं आमचे नेते मार्ग काढायला सक्षम आहेत महायुतीचे, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री. 11-4-2 अशा फॉर्म्युल्याची चर्चा सगळीकडे सुरू आहे, तसंच काही आहे का? 11 भाजप, 4 शिवसेना, 2 राष्ट्रवादी. हे चर्चा भरपूर सुरू असतात, पण ज्यावेळी आता फायनल होईल, सगळे मिळून आम्ही फॉर्म भरू, त्यावेळी नक्की आकडा तुमच्या लक्षात येईल. शिवसेनेची यादी कधीपर्यंत येईल? ही निवडणूक भाजप आणि एकनाथ शिंदे एकत्र लढू शकत नाहीत कारण एकनाथ शिंदेचा जीव या सरकारमध्ये गुदमरतो असं समजायला होतं. ते कधी नाही असं म्हणत, गेले 4 वर्ष हेच म्हणत आहेत ते. त्याच्यामुळे विधान परिषदेच्या सगळ्या जागा आम्ही जिंकू आणि ते जिंकल्यानंतर तेच आमचं त्यांना उत्तर असेल. आता ठाण्यात सुद्धा राजकारण पाहायला मिळते. एकीकडे बहुजन विकास आघाडीचे नेत्यांशी तुमचे नेतेही भेट घेताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे भाजपचे नेतेही भेट घ्यायला पाहिजे होतं. बहुजन विकास लोकशाहीमध्ये कोणीही कोणाला भेट घेऊ शकतो. रवींद्र पाठक साहेबांनी त्यांची भेट घेतली होती, त्याच्यानंतर भाजपच्या लोकप्रतिनिधींनी भेट घेतली, उद्या अजून कोणी भेट घेतली. त्याच्यामधलं ही लोकशाहीमधली एक प्रक्रिया आहे. जी निवडणूक येते त्याला प्रत्येकानं आपल्याबरोबर असावं असं प्रत्येकाला वाटत असतं, म्हणून या भेटीचा कदाचित अर्थ असेल. पण त्याच्यातनं असं होऊ शकत नाही की आमचा माणूस भेटला म्हणून त्यांचा माणूस भेटला, त्यांचा माणूस भेटला म्हणून अजून कोण भेटला. ही लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. नाही, तुम्ही बलाबल जर कोकणातलं बघितलं तर 1 नंबरला शिवसेना आहे, 2 नंबरला भारतीय जनता पार्टी आणि 3 नंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे. त्याच्यामुळे स्वाभाविक आमचे सगळे कार्यकर्ते, आमचे सगळे कोकणातले नेते, आम्ही क्लेम धरणारच आहोत. परंतु त्याच्यानंतर याच्यावर काय निर्णय घ्यायचा हे सर्व अधिकार आम्ही एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. नाही, कार्यकर्त्यांना तसा काय निर्णय झाला तर समजवावं लागेल. ती प्रक्रिया अजून पुढची आहे, पण सध्या तर आम्ही अजून आमचा दावा सोडलेला नाही. मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेतली. उपोषणावरती घामले ते असं देखील म्हणतात की या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी फडणवीस सुद्धा जबाबदार आहेत आणि फडणवीस जबाबदार आहे हे आता हळूहळू कळायला लागेल. नाही, हे त्यांचं वैयक्तिक मत असावं, परंतु माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी मराठा समाजासाठी जे जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी त्यावेळी झाली. आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली देखील मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका महायुतीचं सरकार म्हणून आम्ही सगळे घेतो आहे. त्याच्यामुळे हे मनोजदादा जरांगेंचं वैयक्तिक मत असू शकतं, परंतु ओबीसींवर कोणताही अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देणं ही महायुतीची आमची सगळ्यांची भूमिका आहे. महाराष्ट्र उष्णतेची लाट आहे, पाणी टंचाईचा मुद्दा आणि त्याच्यातच आता जरांगे आंदोलनाची भूमिका घेतात. त्या उष्माघाताला दूर जाईल. या समितीचे अध्यक्ष विखे पाटील साहेब आहेत आणि आम्ही तुमच्या सगळ्या चॅनलच्या माध्यमातून बघितलेलं आहे की सन्माननीय आमदार प्रसाद लाडसाहेब देखील त्यांना भेटून आलेले आहेत. प्रसाद लाडसाहेबांशी टेलिफोनिक आमची चर्चा झालेली आहे, पण त्याच्यातनं ते स्वतः मुख्यमंत्र्यांच्या बरोबर चर्चा करतील, उपसमितीबरोबर चर्चा करतील आणि त्यांचं आंदोलन होऊ नये आणि मराठा समाजाला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे.